तुमच्या घरात एका कोपऱ्यात सुरक्षित ठिकाणी तुम्ही फाईल ठेवलेली आहे। त्यात तुमची शाळेची कागदपत्र, आधार कार्ड, वोटर आयडी, पासवर्ड सगळं जपून ठेवलं आहे। तुम्हाला वाटत असेल की हे सगळं असलं की भारतीय नागरिक म्हणून कुठेही उभा राहता येईल, पण आता सांगितलं गेलं की पासपोर्ट हा तुमचा भारतीय असल्याचा पुरावा नाही। तर आता तुम्हाला कोणी विचारलं की नागरिकत्वाचा ठोस कायदेशीर पुरावा द्या, तर तुम्ही नक्की कोणता कागद पुढे करणार? तर काय आहे संपूर्ण प्रकरण? पासपोर्ट काढण्यासाठी जेवढी चौकशी होते तेवढी चौकशी दुसऱ्या कोणत्याच कागद काढताना होत नाही। मग पासपोर्ट हा तुम्ही भारतीय असल्याचा पुरावा नाही असं सांगितले गेलं। काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। गेल्या 2 दिवसात भारत सरकारनं एक स्टेटमेंट दिलं जे देशभरात खळबळ उडून गेलं। परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टपणे सांगितलं की पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही। आधीच सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राबद्दल हेच सांगितलं होतं, म्हणजे देशातील 3 सर्वात मोठी कागदपत्रे एका पाठोपाठ एक नागरिकत्व सिद्ध करत नाहीत असं ठरलं आहे। मग भारतीय नागरिक असल्याचा खरा पुरावा कोणता, हा सगळ्यासमोर प्रश्न उभा राहतो। जून 2026 रोजी 14व्या पासपोर्ट सेवा दिवसा कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते। हा कार्यक्रम देशात चिप आधारित बायोमेट्रिक ई पासपोर्ट सेवेचा विस्तार जाहीर करण्यासाठी होता। आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित प्रणाली आणि जलसेवा याविषयी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एक स्टेटमेंट केलं जे या कार्यक्रमाच्या मुख्य बातमीपेक्षा मोठं ठरलं। त्यांनी सांगितलं की भारतीय पासपोर्ट हा मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जारी केलेला ट्रॅव्हल डॉक्युमेंट आहे, तो नागरिकत्वाचा अंतिम कायदेशीर पुरावा नाही। हे विधान ऐकून तिथे उपस्थित पत्रकार, अधिकारी आणि नंतर संपूर्ण देश हादरला। मात्र मंत्रालयाने दुसऱ्या दिवशी स्पष्ट केलं की हे कोणतं नवं धोरण नाही। पासपोर्ट कायदा 1967 पासूनच हे कायद्यात स्पष्ट आहे। बॉम्बे हायकोर्टानं 2013 मध्येच हा निर्णय दिला होता। सरकार फक्त एक जुनी कायदेशीर वस्तुस्थिती पुन्हा सांगत होती। पण या विधानाने देशात नागरिकत्वाच्या पुराव्याबद्दल एक महत्त्वाची चर्चा सुरू केली। सगळ्यात आधी हे समजून घ्या की पासपोर्ट बद्दल हे स्टेटमेंट का केलं गेलं। परराष्ट्र मंत्रालयाच्या मते पासपोर्ट कायदा 1967च्या अंतर्गत काही विशिष्ट परिस्थितींमध्ये भारतीय नसलेल्या व्यक्तींनाही ट्रॅव्हल डॉक्युमेंट देण्याची तरतूद आहे। म्हणजे पासपोर्ट असणं आणि भारतीय नागरिक असणं या 2 गोष्टी कायद्याच्या दृष्टीने वेगळ्या आहेत। पासपोर्टच्या मागील पानावर स्पष्ट लिहिलेलं असतं की डॉक्युमेंट भारत सरकारच्या मालकीचं आहे आणि गरज पडल्यास परत मागता येईल। म्हणजे पासपोर्ट तुमची वैयक्तिक मालमत्ता नाही, तर सरकारने दिलेली एक सुविधा आहे। हे फक्त पासपोर्ट पुरतं मर्यादित नाही। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील मतदार यादी पडताळणीच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागजी यांच्या खंडपीठाने 12 ऑगस्ट 2025 रोजी स्पष्ट निर्णय दिला होता। कोर्टाने म्हटलं होतं की आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा नसून केवळ ओळख सिद्ध करणारं साधन आहे। त्याचप्रमाणे वोटर आयडी हा ओळख, पत्ता आणि मतदानाचा हक्क दाखवण्यासाठी आहे, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नाही। म्हणजे 3 टप्प्यात भारतातले 3 सर्वात महत्त्वाचे कागद नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाहीत हे स्पष्ट झालं। आधार गेलं, मतदार ओळखपत्र गेलं आणि पासपोर्टही गेला। या परिस्थितीत सामान्य माणसाच्या मनात स्वाभाविकच गोंधळ निर्माण झाला। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या नागरिकत्वाचा खरा पुरावा काय आहे। तर यावर भारतात एकच कायदा असा पुरावा म्हणून नाही, तर नागरिकत्व कायदा 1955 आणि त्याच्या तरतुदीनुसार ठरतं। या कायद्यानुसार 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 या काळात भारतात जन्मलेल्या व्यक्तींना जन्माने नागरिक मानलं जातं। 1 जुलै 1987 नंतर जन्मलेल्यांसाठी पालकांपैकी एकाचं भारतीय नागरिक असणं अनिवार्य आहे। 3 डिसेंबर 2004 नंतर जन्मलेल्यांसाठी अट आणखीन कडक झाली। दोन्ही पालक भारतीय नागरिक असावेत किंवा एक नागरिक आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसावा असं सिद्ध करावं लागतं। परदेशातून भारतीय नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तींना गृह मंत्रालयाकडून नागरिकत्व कायद्याच्या कलम 5 किंवा 6 अंतर्गत नॅचरलायझेशन सर्टिफिकेट किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं जातं। हे 2 कागद म्हणजे नागरिकत्वाचा थेट आणि अधिकृत उल्लेख असलेले कागद आहेत। त्याशिवाय जन्म प्रमाणपत्र, पालकाचे नागरिकत्वाचे पुरावे, शाळेचं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा आणि अन्य दस्तावेजांचा एकत्रित संच नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी वापरला जातो। या प्रकरणातला सर्वात धक्कादायक मुद्दा एका सामान्य माणसाच्या एक्सवरील प्रश्नात आहे। त्यांनी लिहिलं, परराष्ट्र मंत्रालयच आपला पासपोर्ट देते जेणेकरून आपण परदेशात भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध करू शकू, पण तेच मंत्रालय आता म्हणतंय की पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही, तर आपल्या देशातच आपल्या पासपोर्टला किती मूल्य उरलं
हा प्रश्न देशभर व्हायरल झाला। यावर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी रोखठोक सांगितलं की सरकार पासपोर्ट देण्यापूर्वी नागरिकत्व तपासतं, तर मग तो पुरावा कसा नाही? हा विरोधाभास लाखो लोकांना खटकतो आहे। खरं तर पासपोर्टवर स्पष्ट लिहिलं असतं की धारक हा भारताचा नागरिक आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर हा कागद राष्ट्रीयत्व सिद्ध करतो, पण भारतीय कायद्याच्या कक्षेत हा पुरावा अपुरा ठरतो। हाच विरोधाभास या वादाचा मुख्य मुद्दा आहे। या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। राज्यसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एक्सवर थेट विचारलं। 24 जून 2026 रोजी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की पासपोर्ट हा ट्रॅव्हल डॉक्युमेंट आहे, नागरिकत्वाचा पुरावा नाही। मग नागरिकत्वाचा पुरावा कोणता? आदित्य ठाकरे यांनी सरकारवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। माहुआ मोइत्रा यांनी हा विषय उचलून धरत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली। पंतप्रधान कार्यालयाने मात्र त्वरित प्रतिसाद देत म्हटलं की हे काल ठरलेलं नाही, गेल्या 12 वर्षात ठरलेलं नाही। पासवर्ड कधीच नागरिकत्वाचा पुरावा नव्हता। पासवर्ड कायदा 1967 मध्येच बिगर नागरिकांनाही ट्रॅव्हल डॉक्युमेंट देण्याची तरतूद आहे। बॉम्बे हायकोर्टने 2013 मध्येच हे स्पष्ट केलं होतं। सरकार जुनी कायदेशीर स्थिती सांगत होती, नवीन नीती जाहीर करत नव्हती। परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की त्यांनी कुठलाही नवा निर्णय घेतला नाही, तर केवळ कायदेशीर सत्य लोकांसमोर मांडलं। दरम्यान या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची SIR प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेत नागरिकत्व सिद्धाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनला आहे। अनेक सामान्य नागरिकांना आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांची वैधता पडताळण्याची गरज भासू लागली आहे। थोडक्यात सांगायचं तर आधार, मतदार ओळखपत्र आणि पासवर्ड ही तिन्ही कागदपत्रे रोजच्या जगण्यात अतिशय उपयुक्त आहेत। बँक खातं उघडायला, सरकारी सेवा मिळवायला, मतदान करायला किंवा परदेश प्रवास करायला ही कागदपत्रे पुरेशी आहेत। पण जेव्हा कायदेशीर नागरिकत्वाचा प्रश्न येतो तेव्हा या कागदपत्राच्या मर्यादा स्पष्ट होतात। नागरिकत्व कायद्यात सांगितल्याप्रमाणे जन्माची नोंद, पालकाची पुरावे आणि कागदपत्रांचा एकत्रित संच हाच खऱ्या अर्थाने नागरिकत्व सिद्ध करतो। पण इथे एक मोठा प्रश्न उरतोच। देशातल्या कोट्यावधी लोकांकडे जन्म प्रमाणपत्र नाहीत, शाळेतले जुने कागद नाहीत, पालकांचे पुरावे नाहीत, त्यांनी काय करायचं? ज्या देशात तुम्ही जन्मलात, वाढलात, शिकलात, कर भरतात, मतदान केलं, त्याच देशात तुम्हाला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी किती कागद लागतात? हाच प्रश्न आता सरकाराला आणि न्यायव्यवस्थेला उत्तर द्यावं लागणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। सरकारचा हा निर्णय योग्य आहे की नाही? बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।